AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। इस वक्त हम नांदेड़ शहर के सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस SP ऑफिस में मौजूद है, जहां पर अभी कुछ ही देर पहले कल पीरबुरान में जो घटना हुई थी, एक 1.5 साला बच्ची को कुछ 2 नौजवान ने अगवा कर लेके चले गया था, किडनैप किया था। उसके बाद भाग्यनगर पुलिस के PI संतोष तांबे की लगातार मेहनत रही। आज 2 आरोपियों को पकड़कर नांदेड़ SP ऑफिस लाया गया, जिस पर आज सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस अविनाश कुमार ने अब इसका बात का खुलासा किया और उन्होंने कहा कि जिस तरह नांदेड़ के अंदर ये घटना हुई है, दुख की घटना है और हमने 2 आरोपियों को पकड़ लिया है। ये आरोपियों को तत्काल पकड़ने पर SP अविनाश कुमार की जानिब से PI संतोष तांबे और इनकी टीम को 10,000 रुपये का इनाम देने की भी बात आज पुलिस अधीक्षक ने कही। और उन्होंने ये भी कहा कि समाज से कि जिस तरह CCTV फुटेज को लेकर नांदेड़ शहर में अपनी तरफ से समाज के अंदर अवेयरनेस आना चाहिए और ये CCTV फुटेज लगाना चाहिए ताकि ऐसी घटना ना हो सके। उन्होंने कहा कि SP साहब का ये कदम काबिल सताइश है। समाज के अंदर कल जिस तरह से भय फैल गया था, वो डर और खौफ आज दूर होता दिखाई दे रहा है। आप देखते रहिए AIR न्यूज़, आपके साथ मैं सैयद मुनीरुद्दीन, न्यूज़ नांदेड़। काल जे आहे पोलीस स्टेशन भाग्यनगरमध्ये 534/25 असा गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये की एक CCTV मध्ये सुद्धा दिसतो की एक लहान मुल आहे, जवळपास 2 वर्षाचा वय राहणार आणि त्यांना 2 युवक जे मोटरसायकलवर आलेला होता असं दिसतो की घेऊन गेलेला आहे। आणि नंतर आमची टीमला माहिती भेटला आणि लगेच त्यांनी वेगवेगळा जवळपास 4-5 टीम बनवून भाग्यनगरची पोलीस स्टेशन इन्चार्जने खूप चांगलं काम केलं। त्यामध्ये त्यांची DB, त्यांचे सर्व ऑफिसर्स हा सर्व ऑन ग्राउंड जाऊन खूप जे CCTV फुटेज होता ते कलेक्ट केला होता। नंतर क्लिअर CCTV फुटेज भेटल्यानंतर त्यांचे शोध मोहीम चालू झाला आणि आज त्यामध्ये जे 2 आरोपी, दोन्ही जे CCTV मध्ये दिसतो ते दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, ज्याचे नाव आहे मोहम्मद आमिर मोहम्मद अफसर, वय 22 वर्ष, व्यवसाय मिस्त्री सांगतो, खुदबेनगर चौरस्ताजवळ रहिवासी आहे। दुसरा आरोपी आहे मोहम्मद इस्माइल उर्फ JD अब्दुल हमीद, वय जवळपास 21 वर्ष, खुदबईनगर चौरस्ता देगलूर नाका नांदेड। असा 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यासोबत आपण विचारपूस करून एक्झॅक्टली इंटेन्शन काय होता, मोटिव्ह काय होता, कशासाठी केला, प्लॅनिंग काय केलेला आहे, अजून असा घटनेला घडलेला आहे का मागे, हा सर्व तपासमध्ये इंट्रोगेशनमध्ये समोर येईल। पण जे महत्वाची गोष्टी आहे की जे मूळ होता ते एकदम सुख स्वरूप आपण परत पेरेंट्सला, त्यांचे गार्जियन्सला परत दिलेला आहे आणि त्यांची हेल्थ वाईज सर्व चांगला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अप्रिय घटना घडलेला नाही त्यामध्ये। तो आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून जे भाग्यनगरचे इन्चार्ज आणि त्यांची DB टीम, सर्व ऑफिसर्स, त्यांचे अंमलदार यांच्यासाठी जवळपास 10,000 रुपयाच्या, दोन्ही टीमला 10,000 रुपयाच्या एक टोकन ऑफ अप्रिसिएशन देत आहोत। ऑन रेकॉर्ड सुद्धा अप्रिसिएशन देणार आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर कारवाई करून रिकव्हरी सुद्धा, आरोपी अरेस्ट करणे, मोटरसायकल जे गुन्ह्यामध्ये वापर झाला होता मोटरसायकल सुद्धा रिकव्हर करणे आणि अजून कोणी जर ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्या आपण इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येणार। एक जे त्यामध्ये आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेला आहे असा निदर्शनास येतो की त्यांच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि आमचे स्टाफ सुद्धा त्यांना ओळखतो। तो त्यांचे पास्ट क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंटच्या हामध्ये काय इंटेन्शन आहे आपण इंट्रोगेशनमध्ये समोर येईल। सर, रुमर्स पसरत आहे किडनॅपिंग केल्यानं त्याला बली असं काहीतरी आहे? नाही, आतापर्यंत असं काही सांगू शकणार नाही। जे आमची प्रायमरी इंट्रोगेशन झालेलं आहे त्यामध्ये असा बली वगैरे तो दिसत नाही, पण हा खूप अर्ली आहे कन्क्लूड करून सांगण्यामध्ये। आता आमची इंट्रोगेशन होणार, तपास होणार, जर असा काही प्रकार आहे ते नक्कीच समोर येईल। आपण अनेक वेळा आवाहन केलेले आहे की CCTV बद्दल, तर लोकांनी हा बसवायला पाहिजे। म्हणजे काही लोक म्हणजे परमिशन लागतात म्हणून करत नाही, तर यासाठी आपल्याला मदत होतो। बरोबर आहे, आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये 2 गोष्टीवर मी फोकस करतो। एक तो फर्स्ट की मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन जे आहे, मस्जिद असो, मंदिर असो, बौद्ध विहार असो, आजूबाजू 100% चांगली CCTV कव्हरेज असलीच पाहिजे। दुसरा जे मेन गल्ली आहे
त्याचे मी सांगतो की आपली नांदेड आपली सुरक्षा म्हणून एक मेन गल्लीमध्ये जर सपोज करा 10 दुकान आहे ते कॉन्ट्रीब्युशन करून चौकवर सीसीटीव्ही एक टाकू शकतो. मध्ये सीसीटीव्ही इतके कॉस्टली नाही. तो नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने मी आवाहन करणार की हा तुमची एरियाची जबाबदारी तो तुम्ही घ्या. आसपासचे जे मेन चौक आहे, मेन एंट्री एक्झिट, तिथे जर सीसीटीव्ही तुम्हाला ठेवणार तर जास्त त्यामध्ये कॉस्ट पण येणार नाही आणि असा क्राईम, लॉ अँड ऑर्डर, सेफ्टी बद्दल सुद्धा आम्हाला मदत होईल. जसं हा गुन्हामध्ये सुद्धा सीसीटीव्ही आम्हाला सापडला तो लगेच गुन्हा डिटेक्ट होऊन आम्ही रिकव्हरी करू शकतो.